सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न झाला तर या घटनेच्या निषेधार्थ नागपुरात आंदोलन सुरू आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। नागपुरातील संविधान चौकात ही जोरदार निदर्शनं करण्यात आली। एका वकिलाने बूट फेकायचा जो प्रयत्न केला त्याच्या पाठीमागे कोणती शक्ती आहे, मनुवादी शक्ती याच्या मागे आहे हे सर्व दिसतं इथे। आणि आपल्याला माहित आहे की न्याय व्यवस्थेचं कसं महत्व कमी करायचं असा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चालू आहे। त्याच्यामुळे न्याय व्यवस्थेवर या सरकारचा किती विश्वास आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने हल्ला झाला याचा सर्व देशामध्ये निषेध होत आहे। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माध्यमातून सुद्धा याचा निषेध होत आहे। मनुवादी शक्तीचं हे काम आहे, ज्याच्याशिवाय एवढी हिंमत कोणी करू शकत नाही। आणि म्हणून याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेध करतो आणि ज्या वकिलांनी अशा पद्धतीचे कृत्य केलं त्याच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे। पण गेल्या 5-6 दिवसापासून माननीय भूषणजी गवई यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीचे हल्ले होत होते त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ला प्रकरणी अमरावती शहरात देखील काँग्रेस पक्ष आक्रमक झालाय। अमरावतीमध्ये काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। तर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जो हल्ला झाला त्या प्रकरणी अमरावती शहरात काँग्रेस पक्षाकडून हे आंदोलन करण्यात येत आहे। सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस अमरावतीचे माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर जो काल भयाळ हल्ला म्हणजे सर्वोच्च न्यायालयात झाला याचा सर्वप्रथम युथ काँग्रेसच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो। एक अमरावतीकर नागरिक म्हणून सुद्धा याचा जाहीर निषेध करतो। या प्रवृत्तीला ठेचून काढलं पाहिजे अशी आमची आज धारणा झालेली आहे। हे लोक आज एवढे मस्तावले की यांची मजल सर्वोच्च न्यायालयातील सर्वोच्च पदावर बसलेल्या भूषण गवई साहेबांपर्यंत गेलेली आहे। तर तुम्ही समजू शकता आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील। काल जो भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जो हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे, तर या निमित्तानं मला सांगायचं आहे की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जर सर्वोच्च न्यायालयात सुरक्षित नसतील तर ह्या देशातील जी गोरगरीब बहुजन दलित जनता आहे ती कितपत सुरक्षित आहे। या म्हणजे संघ परिवाराने जो सत्ता राबवलेली आहे मोदी सरकारची या काळात हे कितपत सुरक्षित आहे याचा प्रश्न आज निर्माण होत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।